नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मराठीमध्ये. तर आज आपण दही कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि याला गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. याला फक्त आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी दुधाला उकळा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला थंड करण्यासाठी खाली काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी दुधाला खाली काढून घेतलेलं आहे. आता एका विक्सच्या साहाय्याने आपल्याला दूध असं कोमट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी थोडंफार दूध कोमट झालेलं आहे. आता आपण विक्सच्या साहाय्याने याला असं फेस आणणार आहोत. यामुळे काय होईल की दूध जेव्हा जमेल ना तेव्हा वरती असं घट्टसर मलाईदार ते जमेल. तर या ठिकाणी दूध आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण याला विरजवण्यासाठी ठेवूया. तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 कप दही घेतलेलं आहे. हे अमूलचं दही आहे. तर आता आपण थोडं थोडं करत सगळ्या बाजूनी याला टाकून घेऊयात आणि याला बिलकुलही हलवायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला घट्टसर मलाईदार दही पाहिजे असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. यामुळे खूप घट्ट असं छानसं दही तयार होतं. तर आता या ठिकाणी आपण याला झाकून ठेवूयात. याला खूप उबदार ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, थंड ठिकाणी ठेवायचं नाही आहे. तर याला 3 ते 4 तासामध्ये दही बनवून तयार होतं. तर 3 ते 4 तास झालेली आहेत. आता आपण चेक करूयात दही जमलेलं की नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपलं क्रीमी टाईप दही बनवून तयार झालेलं आहे. एकदम मलाईदार. जेव्हा आपण विक्सने दुधाला फिरवून घेतो ना तेव्हा असं मलाईदार घट्टसर दही बनतं. तर तुम्हाला मी काढून दाखवते. हे बघा, एकदम चाकूने कापेल असं आपलं दही तयार झालेलं आहे आणि बिलकुलही पाणी सुटलेलं नाही आहे. जर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुमचं देखील दही एकदम छान घट्टसर मलाईदार होतं. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.